सर्व शिक्षक मित्रांना माझा हार्दिक नमस्कार। मी डॉक्टर पंढरीनाथ वाघमारे। स्टडी ऑन अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण या ठिकाणी भेटत आहोत। बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, उत्सुकता होती की आपण कधी भेटणार म्हणून। तर आज तो दिवस उगवलेला आहे। 1 जूनला आपण या ठिकाणी भेटणार आणि या ठिकाणी आपला हा शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा क्लास चालू होणार असं आपण त्या ठिकाणी घोषित केलेलं होतं। थोडासा वेळ लागलेला आहे, पण म्हणतात की देर से आए लेकिन अच्छे से आए। ओके, तर आज आपण स्टडी ऑन अकॅडमीच्या पुणेच्या प्लॅटफॉर्मवरती आज एक नव्या पद्धतीनं शिक्षण विस्तार अधिकारी जी आपण भरती परीक्षा जिल्हा परिषदेअंतर्गत होऊ घातलेली आहे 2023। सर्व शिक्षक मित्र या परीक्षेसाठी खूप तयारी करत आहेत, खूप मन लावून त्याची वाट पाहत आहेत की परीक्षा कधी येणार, एग्जाम फॉर्म कधी सुटणार। जो आपण स्टडी ऑन अकॅडमीच्या ॲपला प्रतिसाद देत आहात त्याबद्दलही मी सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानेन। तर जो आज आपण या ठिकाणी घटक पाहणार आहोत शिक्षण विस्तार अधिकारी। शिक्षण विस्तार अधिकारी खूप महत्त्वाची पोस्ट आहे, आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आपली एक प्रमोशनची नवी चेन या ठिकाणाहून सुरू होणार आहे। ओके, तर हा सिलेबस पाहत असताना सिलेबसचा आपल्याला स्टडी ऑन अकॅडमीच्या ॲपवरती आज आपण एक PDF आणि एक टेस्ट या ठिकाणी टाकलेली आहे। त्याच्याच अनुषंगानं जो पहिला आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तो म्हणजे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009। कधी आला हा अधिनियम? 2009। भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A अंतर्गत काय म्हटलेलं आहे? शिक्षण हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि हे शिक्षण सर्वांना अवेलेबल व्हावं, सर्वांना मिळावं यासाठी 21A अंतर्गत 2009 साली बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या ठिकाणी राज्यघटनेमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी प्रयत्न केले गेले। मग असे कुठले प्रयत्न केले गेले की जे मुलं ह्या प्रवाहापासून बाजूला होते, या प्रवाहापासून अलिप्त होते, त्या सर्व मुलांचा शिक्षणाचा हक्क हा भारतीय राज्यघटनेने देऊ केलेला आहे। म्हणून आपल्याला प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्ये, माध्यमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्ये ह्या कायद्याचं महत्त्व अत्यंत अनमोल आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर चला तर मग आजचं लेक्चर हे एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे। या लेक्चरमधून आपण बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2 या अंतर्गत कुठले कुठले कलम आहेत, आपण अनेक वेळेस काय केलेलं असेल, हा कायदा वाचला असेल, हा कायदा ऐकलेला असेल। या कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण अनेक वेगवेगळ्या अनुषंगाने विचारही केलेले असतील। पण मग याचे कलम कुठले आहेत? आपल्याला शिक्षण विस्तार अधिकारी या परीक्षेच्या संदर्भामध्ये या कायद्याच्या अनुषंगाने काय विचारलं जाणार आहे, तर प्रश्न हे याच्या कलमावरती असणार आहेत। मग हे कलम कुठले आहेत तर आपण आता या ठिकाणी एक इंट्रोडक्टरी लेक्चरच्या माध्यमातून पाहूया। या जो काय पहिला कायद्याचा भाग आहे याला प्राथमिक माहिती असंही आपण म्हणू शकतो। हे जे काही लेक्चर आपण लोक ऐकत आहात, माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की हे लेक्चर ऐकत असताना आपण याला नोट डाऊन करावं, कारण की परत जेव्हा आपण ऐकायला बसतो काही गोष्टी आपल्या विसरून जातात, काही गोष्टी आपल्याला ऐकण्यातून लक्षात राहत नाहीत। म्हणून मग प्राथमिक माहिती, ह्या प्राथमिक माहितीच्या अंतर्गत हे जे 5 कलम या ठिकाणी दिलेले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। कलम नंबर 1 काय आहे? संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ कशाचा? बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 हा काय आहे? संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ या ठिकाणी विशद केलेला आहे। या ठिकाणी कलम नंबर 1। कलम नंबर 2 व्याख्या, कशाच्या व्याख्या दिलेल्या आहेत? यामध्ये वेगवेगळ्या बालक म्हणजे काय, बालक कोणाला म्हटलेलं आहे, मोफत म्हणजे काय, सक्ती म्हणजे काय, ह्या शब्दांच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये विस्तृतरित्या पाहणार आहोत। आत्ता फक्त आपल्याला कलम हे लक्षात ठेवायचे आहेत। माहिती, प्राथमिक माहितीच्या अनुषंगानं कलम नंबर 1 संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ, कलम नंबर 2 व्याख्या, वेगवेगळ्या शब्दांच्या व्याख्या या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहेत, या ठिकाणी समावेशित केलेल्या आहेत। कलम नंबर 3 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क हा भारतीय राज्यघटनेनं दिलेला आहे। याच्यामध्ये प्राथमिक शाळेचा रोल हा खूप महत्त्वपूर्ण आहे। मुख्याध्यापक, शाळा, पालक आणि विद्यार्थी ह्या सर्वांच्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही माहिती विशद केलेली आहे ती माहिती आपण या कलमाच्या अंतर्गत पाहणार आहोत। कलम नंबर 3 बालकाचा मोफत व सक्तीच्या
शिक्षणाचा हक्क आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कलम नंबर 4 काय आहे? वयानुरूप प्रवेश. वयानुरूप प्रवेश. आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो, त्या विद्यार्थ्याचं वय समजा जर 6 असेल आणि तो पहिलीला गेलेला आहे, परंतु पहिलीच्या नंतर त्याचा कुठंतरी खंड पडलेला आहे, तर त्याला परत पहिलीच्या वर्गापासून किंवा दुसरीच्या वर्गापासून कंटिन्यू करावं लागत होतं. आता ती आवश्यकता नाही मित्रांनो. आता काय आहे तर वयानुरूप प्रवेश. तो किती वयाचा आहे, तो किती वयाचा आहे त्याच्या वयानुसार त्याचा वर्ग या ठिकाणी कुठला असणार आहे, त्या वर्गामध्ये त्याला प्रवेश दिला जावा असं अधिनियम 2009 हा सांगतो आहे. कलम नंबर 4 वयानुरूप प्रवेश. वयानुरूप प्रवेशाच्या अनुषंगानं काय म्हटलेलं आहे, कशा पद्धतीनं व्याख्या केलेल्या आहेत हे आपण विस्तृत या ठिकाणी पाहणार आहोत. कलम नंबर 5 दुसऱ्या शाळेत प्रवेश आणि दाखला हस्तांतरण. अनेक वेळा शाळा हस्तांतरणच्या संदर्भामध्ये, दाखला देण्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्याला ह्या अडचणी येत असत. ह्या अडचणी येऊ नयेत म्हणून अधिनियम 2009 अंतर्गत काय म्हटलेलं आहे की दुसऱ्या शाळेत प्रवेश त्याला केव्हाही मिळायला हरकत नसावी. त्याचा दाखला एका प्राथमिक शाळेतून दुसऱ्या प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, यासाठी त्याला दिला जावा. म्हणून कलम नंबर 2 या ठिकाणी, कलम नंबर 5 या ठिकाणी दुसऱ्या शाळेत प्रवेश, दाखला हस्तांतरण असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. चला तर आपण पुढे जाऊया. कलम नंबर 6 काय आहे? कलम नंबर 6, कलम नंबर 6 ते 10 कशाच्या अनुषंगाने आहेत? कर्तव्य आहेत. कलम नंबर 6 ते कलम नंबर 10 कर्तव्य. आपल्याला विचारलं जाईल परीक्षेमध्ये प्रश्न. कलम नंबर 6 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 याच्यामध्ये कर्तव्य कुठल्या कुठल्या कलमांतर्गत विषद केलेले गेलेले आहेत. तर आपल्याला हे सर्व कलम काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. कलम नंबर 6 शाळा स्थापन करणे. कलम नंबर 6 शाळा स्थापन करणे. कुठे शाळा स्थापन करायची आहे तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकण्याची म्हणजे आवश्यकता आहे आणि त्या दुर्गम भागामध्ये शाळा नाही आहेत, त्याच्या घरापासून 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये अशा पद्धतीने शाळांची स्थापना करायची आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकेल, तो चालत शाळेमध्ये जाऊ शकेल आणि शिक्षण हे घेऊ शकेल असा जो की कलम 21A अंतर्गत आपण काय म्हटलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या 21A अंतर्गत म्हटलेलं आहे शिक्षण हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. या अंतर्गत अधिनियम 2 हा म्हणतो की शाळा स्थापन करणे. ज्या ठिकाणी शाळा नाही आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी शाळेत जाण्यापासून दूर अंतर आहे, अशा ठिकाणी शाळा स्थापन करणे हे एक या कलमाचा मुख्य उद्देश आहे. कलम नंबर 7 आर्थिक व इतर जबाबदाऱ्या. यामध्ये कशा पद्धतीनं बालकाच्या आर्थिक व इतर जबाबदाऱ्या ह्या पूर्ण करायच्या आहेत याविषयी विस्तृत विवेचन आहे. कलम नंबर 8 शासनाची कर्तव्ये. यासाठी शासनानं काय काय करायला हवं, शासनानं काय काय ध्येय धोरणं कुठल्या कुठल्या अनुषंगानं शासनानं वेगवेगळ्या त्यांच्या संस्थेवरती कशा पद्धतीनं नियंत्रण करायला हवं आणि हे नियंत्रण करत असताना शासनानं कुठल्या पद्धतीची कर्तव्ये ही बजावायला हवीत हे या कलमामध्ये नमूद केलेलं आहे. कलम नंबर 9 स्थानिक प्राधिकरण आणि कर्तव्य. स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य कोणती आहेत, मग ती शाळा असेल, त्याच्यानंतर स्थानिक प्राधिकरणामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल. ओके, ह्या जी स्थानिक प्राधिकरण आहेत या स्थानिक प्राधिकरणाची काय कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य पार पाडत असताना ह्या स्थानिक प्राधिकरणानं कशा पद्धतीनं अंमलबजावणी करायची आहे, कशा पद्धतीनं या सर्व गोष्टीवर एकंदरीत लक्ष केंद्रित करायचं आहे हे दिलेलं आहे. कलम नंबर 10 आई वडील आणि पालक यांची कर्तव्य. विद्यार्थी जेव्हा शिकत असतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्या विद्यार्थ्याला एकूणच अनुषंगानं पालकांनी कशा पद्धतीनं मदत करायची आहे हे या ठिकाणी आई वडील आणि पालकच्या कर्तव्यामध्ये कलम नंबर 10 मध्ये सांगितलेलं आहे. परत एकदा आपण रिपिटेशन करूया. कर्तव्यामध्ये कलम नंबर 6 शाळा स्थापन करणे, कलम नंबर 7 आर्थिक व इतर जबाबदाऱ्या, कलम नंबर 8 शासनाची कर्तव्य, कलम नंबर 9 स्थानिक प्राधिकरणांची कर्तव्य आणि कलम नंबर 10 आई वडील पालक यांची कर्तव्य. आपल्याला उद्याच्या एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकेल की कलम नंबर 10 कशाविषयी आहे,
नंबर 1 शासनाची कर्तव्य, नंबर 2 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य, नंबर 3 आर्थिक जबाबदाऱ्यांविषयी आहे आणि नंबर 4 आई वडील यांची कर्तव्य. तर त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला हवं? आपलं उत्तर असायला हवं की आई वडील आणि पालक यांची कर्तव्य. यासाठी कलम नंबर 10 हे या ठिकाणी समावेश किंवा प्रविष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर ती पुढचा आपण मुद्दा पाहूया. विद्यार्थ्याशी संबंधित कलम का अधिनियम 2009, अधिनियम 2009 यामध्ये काय सांगितलेले आहेत? विद्यार्थ्याशी संबंधित कलम कुठले कुठले आहेत बरं? विद्यार्थ्याशी संबंधित कलम कलम नंबर 11 शाळा पूर्व शिक्षण तरतूद. शाळा पूर्व शिक्षण तरतुदीच्या संदर्भानं जे विस्तृत माहिती आहे ते आपण पुढच्या ह्या जो सर्व घटक पाहत आहोत आपण पुढच्या लेक्चरला विस्तृत या संदर्भानं आपण माहिती पाहणार आहोत. तर आता एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इंट्रोडक्टरी लेक्चर आहे मित्रांनो, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. यामध्ये फक्त आणि फक्त आपण कलमांचा अभ्यास करत आहोत. कुठल्या कलमा अंतर्गत कुठलं आहे निश्चित पद्धतीनं 1 ते 2 मार्काचे प्रश्न, 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला या बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत विचारले जाण्याची अतिशय दाट शक्यता आहे. म्हणून हे सर्व कलम आपल्याला या ठिकाणी पाठ करायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी याचा चार्ट बनवायचा आहे. जी पीपीटी आत्ता आपण पाहत आहात, जी स्लाइड आपण आत्ता या ठिकाणी पाहतात ती आपल्या ॲपमध्ये येणार आहे. ते आपण आपल्या ॲपमध्ये आल्यानंतर तिला स्टोअर करून घ्यावं, त्या पद्धतीने एक चार्ट बनवावं आणि हे सर्व कलम आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर कलम नंबर 12 शाळांची जबाबदारी. शाळांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या संदर्भानं व्यवहार करायचा आहे, विद्यार्थ्याची वागणूक कशी द्यायची आहे, त्याला ॲडमिशन देताना कुठल्या कुठल्या गोष्टींना पाहायचं आहे, त्याच्याकडे जर त्याच्या जन्माचा दाखला नसेल तर कुठली कुठली कागदपत्रही त्याच्या जन्माचा दाखला म्हणून आपण निर्गमित करू शकतो किंवा आपण ती वस्तुस्थितीच्या अनुषंगाने त्याला ग्राह्य धरू शकतो. या संदर्भाने काही माहिती दिलेली आहे. कलम नंबर 13 प्रवेश फीस आणि चाचणी पद्धत या संदर्भाने सांगितलेलं आहे. कलम नंबर 14 प्रवेशासाठी वयाचा पुरावा. प्रवेशासाठी वयाचा पुरावा. मग ह्या प्रवेशासाठी वयाच्या पुराव्याच्या अनुषंगाने आपण कुठली कुठली कागदपत्र त्याला मागू शकतो किंवा घेऊ शकतो या संदर्भाने आपण माहिती पाहणार आहोत. कलम नंबर 15 प्रवेशास नकार न देणे. कुठलीही शाळा कुठल्याही विद्यार्थ्याला प्रवेशासाठी नकार देऊ शकत नाही आणि जर दिला तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाईचं प्रावधान अधिनियम 2009 अंतर्गत या ठिकाणी ठेवलेलं आहे. कारण की राईट टू एज्युकेशन जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा त्या बालकाचा शिक्षणाचा हा एक मूलभूत अधिकार आहे असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावं लागतं. कलम नंबर 16 मागे ठेवणे, निष्कासन यावर बंदी. आपण काय करतो? विद्यार्थ्याला एक वर्ग मागे ठेवतो, नापास करतो, निष्कासन करतो. यासाठी कलम नंबर 16 अंतर्गत बंदी घातण्यात आलेली आहे. कलम नंबर 17 शारीरिक आणि मानसिक शिक्षा प्रतिबंध. यासाठी अधिनियम 2009 शारीरिक आणि मानसिक शिक्षांना प्रतिबंध केलेला आहे मित्रांनो. कलम नंबर 17 कशाच्या संदर्भानं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम नंबर 12 पालकांची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे, शाळांची जबाबदारी आहे का विद्यार्थ्याची जबाबदारी आहे? शाळांची जबाबदारी. हे जे काही बारीक बारीक मुद्दे आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये पाहणार आहोत हे फार महत्त्वाचे आहेत. आपण ढोबळ मानानं काय करतो? कायदा वाचतो आणि सोडून देतो, कायदा वाचतो आणि सोडून देतो. ह्या बारीक घटका ही जे आपण आत्ताचं लेक्चर पाहत आहोत याच्यावरती 1 ते 2 प्रश्न उद्याच्या परीक्षेमध्ये हमखास 100% येण्याची शाश्वती मी आपल्याला या ठिकाणी देतो. कलम नंबर 11 शाळा पूर्व शिक्षण तरतूद. कलम नंबर 12 शाळांची जबाबदारी. कलम 13 प्रवेश फी व चाचणी पद्धत. कलम 14 प्रवेशासाठी वयाचा पुरावा. कलम 15 प्रवेशास नकार न देणे. कलम 16 मागे ठेवणे, निष्कासन बंदी. कलम 17 शारीरिक मानसिक शिक्षा प्रतिबंध. ओके, विद्यार्थ्याची संबंधित कलम आपण पाहत आहोत. हे ते कलम नंबर 11 ते 17 ही विद्यार्थ्याशी संबंधित कलम आहेत. चला पुढे चलूया आपण. त्याच्यानंतर कलम नंबर 8 शाळेशी संबंधित कलम. कशाशी संबंधित कलम पाहत आहोत आता आपण? शाळेशी संबंधित कलम. ओके, कलम नंबर 18 काय सांगतं? शाळा स्थापनेस मान्यता व शास्ती. शाळा कोण स्थापू शकतं आणि जर कोणी शाळा नियमाच्या विरुद्ध स्थापली तर तिला शास्ती, तिला पनिशमेंट काय दिली जाऊ शकते हे आपण या कलमाच्या अंतर्गत विस्तृतरित्या पाहणार आहोत. कलम नंबर 19 शाळेसाठी मानके व निकष. शाळेसाठी काय काय मानके आहेत, त्या शाळेने काय काय गोष्टी पूर्ण करायला हव्यात,
साठी निकष कुठले कुठले आहेत हे या दृष्टिकोनातून आपल्याला कलम नंबर 19 हे सांगतं. कलम नंबर 20 काय म्हणतं, अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार. जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला दिलेला आहे. म्हणून केंद्र सरकार कुठल्या सुधारणा करण्यास त्याला मुभा देण्यात आलेली आहे. ह्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कलम नंबर 19 शाळा व्यवस्थापन समिती. पुढे आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती. याच लेक्चरमध्ये डिटेल पद्धतीनं कशा पद्धतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या संदर्भानं रचना ही केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर कलम नंबर 22 शाळा विकास योजना. शाळा विकास योजना ही कशा पद्धतीनं राबवायची आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी मिळून शाळा विकसन समितीच्या संदर्भानं जे जे काही घटक आहेत हे घटक आपल्याला या ठिकाणी कलम नंबर 22 अंतर्गत पाहायचे आहेत. शाळेशी संबंधित कलम आपण पाहत आहोत. कलम नंबर 18 शाळा स्थापनेत मान्यता व शास्त्री. कलम नंबर 19 शाळेसाठी मानके व निकष. कलम 20 अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार. कलम 19 शाळा व्यवस्थापन समिती आणि कलम 22 शाळा विकास योजना. कलम हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. परत परत मी तोच मुद्दा आपल्याला या ठिकाणी आग्रहाने सांगतो आहे. चला आपण पुढे पाहूया. शिक्षकाशी संबंधित काही कलमे. कोणाशी? शिक्षकाशी, म्हणजे आपल्याशी निगडीत आहेत ही कलमे. कशा पद्धतीने शिक्षकाचं हे शाळेच्या संदर्भातलं वर्तन हे या ठिकाणी कलम नंबर 23 ते कलम नंबर 28 अंतर्गत या ठिकाणी दिलेलं आहे. कलम नंबर 28 शिक्षक नेमणूक अर्हता व अटी. शिक्षक नेमणूक अर्हता व अटी. कशा पद्धतीने शिक्षकाची नेमणूक केली जावी, त्याची अर्हता काय आहे आणि त्याच्या अटी ह्या अधिनियम 2009 अंतर्गत स्पष्ट केलेल्या आहेत. ह्या अटी, शर्ती आणि अर्हता हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कलम नंबर 24 शिक्षकांची कर्तव्ये. जशी शाळेची काही कर्तव्य सांगितलेली आहेत तशीच शिक्षकांचीही काही कर्तव्य सांगितलेली आहेत. ती कर्तव्य कुठली आहेत हे कलम नंबर 24 न नमूद केलेले आहेत. कलम नंबर 25 विद्यार्थी शिक्षक प्रमाण. विद्यार्थी शिक्षक प्रमाण कशाच्या कुठल्या कलमानं सांगितलेलं आहे? कलम 25 अनेक परीक्षांना इव्हन राज्यसेवा आणि MPSCच्या परीक्षांच्या संदर्भानं जिथं जिथं बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आहे त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो की विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे कलम नंबर 25 अंतर्गत ठेवलेलं आहे. कशा पद्धतीचं प्रमाण आहे हे आपण ह्या कलमाच्या अंतर्गत शिकणार आहोत. कलम नंबर 26 शिक्षकाची रिक्त पदे भरणे. कलम नंबर 26 शिक्षकांची रिक्त पदे भरणे. कलम नंबर 27 इतर शैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकाच्या नियुक्तीसाठी मनाई. कलम 27 इतर शैक्षणिक प्रयोजनासाठी नियुक्तीस मनावी, म्हणजे शिक्षकानं शिकवण्याचं काम पूर्ण करावं, त्याची इतरत्र कुठेही सरकारनं नेमणूक करू नये. म्हणजे जे आत्तापर्यंत शिक्षकांना अनेक प्रकारच्या कामांचा बोजवारा या ठिकाणी दिला जात होता त्याच्यापासनं बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षकाचा अधिकार अधिनियम 2009 यांनी त्यांची मुक्तता केलेली आहे. हे आपण विस्तृत पाहणार आहोत. कलम नंबर 28 खाजगी शिकवणीस प्रतिबंध. जे शिक्षक पूर्ण वेळ शाळेमध्ये नियुक्त आहेत ते खाजगी शिकवणी करू शकणार नाहीत. कलम नंबर 28 लिहून घ्या. IMP करा याला. 100% आपल्या उद्याच्या एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे. खाजगी शिकवणीस प्रतिबंध. कलम नंबर 28 कुठल्या कलमानं शिक्षकाच्या खाजगी शिकवणीस प्रतिबंध घातलेला आहे तर त्याचं उत्तर आहे कलम नंबर 28. कलम नंबर 28. आणि हाच प्रश्न आपल्या ॲपवरती जी आत्ताची एक टेस्ट आपल्याला मी अवेलेबल करून दिलेली आहे त्यामध्ये पण सेम क्वेश्चन विचारलेला आहे. तिथल्या टेस्टला लाईकली घेऊ नका. व्यवस्थिशीर पद्धतीनं अभ्यास करून ती आपल्याला सोडवायची आहे. आणि ती सोडवण्यासाठी आपल्या मदतीसाठी जे म्हणजे इतर आपण मूलभूतही शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 वाचत असाल पण जो तिथं PDF दिलेली आहे ती पण आपण एकदा नजरेखालून घालावी, तिच्या नोट्स काढाव्यात. कलम नंबर 28 खाजगी शिकवणीस प्रतिबंध असं या कलमाच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला पुढे जाऊया. मूल्यमापनासंबंधित कलम. मूल्यमापनासंबंधित कलमामध्ये कलम नंबर 29 अभ्यासक्रम व मूल्यमापन. कशा पद्धतीनं अभ्यासक्रमाची रचना असावी, मूल्यमापन कशा पद्धतीनं केलं जावं. कलम नंबर 30 परीक्षा पूर्तता प्रमाणपत्र. कलम नंबर 30 परीक्षा पूर्तता प्रमाणपत्र काय आहे, कशा पद्धतीने याचं विवेचन केलेलं आहे हे आपण
पुढे पाहणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की कलम नंबर 29 अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या संदर्भाने आहे. कलम नंबर 30 हे परीक्षा पूर्तता प्रमाणपत्राच्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. कलम 30 कशाच्या संदर्भाने आहे तर कलम 30 परीक्षा पूर्तता प्रमाणपत्राच्या संदर्भाने आहे. हे आपल्याला तिथं वेगवेगळी कलम 28 कलम 29 कलम 30 कलम 25 असं दिलेलं असलं त्यापैकी आपल्याला योग्य उत्तराची ही निवड करायची आहे. एक आपलं योग्य उत्तर आपल्याला यशाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. आपल्याला उंच भरारी घ्यायची आहे आणि भरारी घेत असताना इथला एक मार्क हा आपल्याला काय होणार आहे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून जेवढे आतापर्यंत आपण कलम हे पाहिलेले आहेत ह्या सर्व कलमांचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला ते इव्हन मी म्हणेल की पाठ करायचे आहेत. चला पुढे चलूया. परिषदेच्या संदर्भाने काही कलम या ठिकाणी अंतर्भूत केलेले आहेत. बालकाचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कलम नंबर 31 बालक हक्क संरक्षण. पहा, बालक हक्क संरक्षण या ठिकाणी 2009च्या अधिनियमाने दिलेलं आहे. त्यानंतर कलम 32 गाऱ्हाणी दूर करणे, कलम 33 राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि कलम 34 राज्य सल्लागार परिषद. राज्य सल्लागार परिषद काय सांगते, राष्ट्रीय सल्लागार परिषद काय सांगते, गाऱ्हाणी कुठली कुठली दूर होतात आणि बालक हक्क संरक्षण काय असतं याची विस्तृत माहिती आपल्याला दिली जाईल. सध्या आपल्याला फोकस जो करायचा आहे इकडल्या बाजूवर करायचा आहे की त्या ठिकाणी कलम 31 सांगते बालक हक्क संरक्षण, कलम 32 सांगते गाऱ्हाणी दूर करणे, कलम 33 सांगते राष्ट्रीय सल्लागार परिषदेची नेमणूक करणे आणि कलम 34 सांगते की राज्य सल्लागार परिषदेची नेमणूक करायची आहे. कशासाठी तर बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक बालकापर्यंत हे प्राथमिक आणि मूलभूत शिक्षण गेलं पाहिजे जे की राज्यघटनेनं सांगितलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. परिषदेच्या संदर्भाने कलम 31 ते 34, 31 बालक संरक्षण, 32 गाऱ्हाणी दूर करणे, 33 राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि 34 राज्य सल्लागार परिषद. चला मित्रांनो पुढे जाऊया आपण. ओके, त्याच्यानंतर इतर जी काही कलम आहेत ती इतर टायटलमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलम नंबर 35 निर्देशन देण्याचा अधिकार, कोणाला आपण निर्देशन देऊ शकतो त्या संदर्भाने आहे. कलम 36 खटला चालवण्यास पूर्व मंजुरी, कलम 37 सद्भावनापूर्वक कारवाई संरक्षण, कलम 38 समुचित शासनात नियम करण्याचा अधिकार आणि कलम 29 अडचणी दूर करण्याचा अधिकार. ही इतरच्या अनुषंगाने असलेली महत्त्वाची कलम आहेत. कलम 26 काय सांगते, खटला चालवण्यास पूर्व मंजुरी. पूर्व मंजुरी ही कुठल्या कलमानुसार घ्यावयाची असते असा प्रश्न विचारला तर आपल्याला हे फिगर ही आपल्याला लक्षात ठेवता आली पाहिजे. कलम 36 न सांगितलेलं आहे की खटला चालवण्यास पूर्व मंजुरी. सद्भावनापूर्वक कृती संरक्षण कुठल्या कलमानं दिलेलं आहे, सद्भावनापूर्वक कृती संरक्षण हे कलम नंबर 37 न दिलेलं आहे. समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार हक्क कुठल्या कलमानं सांगितलेला आहे, 38व्या कलमानं समुचित शासनात नियम करण्याचा अधिकार हा दिलेला आहे. आणि अडचणी दूर करण्याचा अधिकार कुठल्या कलमानं सांगितलेला आहे, अडचणी दूर करण्याचा अधिकार 39व्या कलमानं या ठिकाणी सांगितलेला आहे. ही आपण या ठिकाणी कलम इतरच्या अनुषंगाने पाहत आहोत. चला मग आपण पाहूया यातली जी काय आजच्या अनुषंगाने जी काय महत्त्वपूर्ण काही पॉईंट्स आहेत, महत्त्वपूर्ण काही घटक आहेत. आत्ता जसं आपण कलम पाहिलेले आहेत या कलमामध्येच काही महत्त्वाची जी कलम आहेत तिच्या अनुषंगाने आता आपण काय करूया पुढे जाऊया. त्याच्यामधलं कलम 8 कुठलं होतं, कलम 8 कुठलं होतं, कोणत्या कलमाला आपण म्हणू शकतो तर कलम 8 हे समुचित शासनाची कर्तव्य होती. कुठलं होतं समुचित शासनाची कर्तव्य. मग कुठली कुठली करते ही सर्व शिक्षक मित्रांनो ही सर्व कर्तव्य आपल्याला लक्षात राहणं आवश्यक आहे कारण की यावरतीच आपले 4 पर्याय हे अवलंबून असणार आहेत. आजकाल परीक्षांचं स्वरूप हे खूप अवघड झालेलं आहे. विद्यार्थ्याची बुद्धी क्षमता ही वाढलेली आहे. त्या अनुषंगानं ज्या इतर परीक्षा घेणाऱ्या संस्था आहेत ह्या पण खूप चोखंदळ पद्धतीनं आणि खूप बारकाईनं काय करत आहेत, प्रश्नांची रचना ही केलेली जात आहे. म्हणजे काठिण्य पातळीचा स्तर हा वाढलेला आपल्याला दिसून येतो आहे. तर कलम नंबर 8 समुचित शासनाची कर्तव्य. नंबर 1
मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करणे. नंबर 2, जवळ शाळा उपलब्ध करून देणे. नंबर 3, दुर्बल व वंचित गटातील मुलांमध्ये भेदभाव न करणे. नंबर 4, शाळेची इमारत, शिक्षक वर्ग, अभ्यास साहित्य सुविधा उपलब्ध करून देणे. नंबर 4. नंबर 5, वयानुसार प्रवेश देणे. ओके. नंबर 6, विशेष प्रशिक्षण सुविधा निर्माण करून देणे. विशेष प्रशिक्षण सुविधा निर्माण करून देणे. नंबर 7, प्रवेश, उपस्थिती, पूर्णता यांची सुनिश्चिती करणे. नंबर 8, उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे. नंबर 9, वेळेवर अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम पूर्ण करणे. नंबर 10, शिक्षक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे. कशाची कर्तव्य पाहत आहोत आपण? कलम नंबर 8 अंतर्गत समुचित शासनाची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य आपण पाहत आहोत. ही 10 कर्तव्य यामध्ये अंतर्भूत केलेली आपल्याला दिसून येत आहेत. ही पीपीटी, ही स्लाइड आपल्याला PDF स्वरूपात मिळणार आहे. त्यावेळेसही आपण ही एकदा व्यवस्थितरित्या पाहून घ्यायची आहे. चला कलम नंबर 9 पाहूया. कलम नंबर 9 काय आहे? स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य. स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य. स्थानिक प्राधिकरणाच्या कर्तव्यामध्ये आपल्याला पुढील काय कर्तव्य आहे काय करता येतात? मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, जवळची शाळा उपलब्ध करून देणे, वंचित व दुर्बल गट भेदभाव न करणे. नंबर 4, अभिलेख जतन करणे. नंबर 5, प्रवेश, उपस्थिती, पूर्णतेची खात्री करणे. नंबर 6, इमारत, शिक्षक वर्ग, अध्ययन साहित्य सुविधा काय करून देणे? उपलब्ध करून देणे. कोणाची कर्तव्य आहेत? स्थानिक प्राधिकरण. त्या पातळीवरचं स्थानिक प्राधिकरण. मग गाव पातळीवर ग्रामपंचायत येईल, त्याच्यानंतर तुमची पालक सभा येईल, काय म्हणतो आपण त्याला, हे शाळा व्यवस्थापन समिती येईल त्यातमध्ये या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणामध्ये. त्याच्यानंतर पंचायत समिती येईल, जिल्हा परिषदा येईल. म्हणजे जे काही शासनाची समुचित शासनाची जी काही अंग आहेत ही अंग त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतील. मोफत व सक्तीचं शिक्षण पुरवणं, जवळची शाळा. नंबर 3, वंचित दुर्बल गट भेद न करणे, अभिलेख जतन करणे, प्रवेश, उपस्थिती, पूर्णतेची खात्री करणे, इमारत, शिक्षक वर्ग, अध्ययन साहित्य हे उपलब्ध करणे. नंबर 7, विशेष प्रशिक्षण, वयानुरूप प्रवेश या ठिकाणी दिला जावा. नंबर 8, वेळेवर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम पूर्ण करणे. नंबर 9, शिक्षक प्रशिक्षण पूर्ण करून घेणे. 10, स्थलांतरित कुटुंबातील बालकांच्या प्रवेशाची खात्री करणे. 11, शाळाच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे. आणि 12, शैक्षणिक वर्ष निश्चिती करणे. आपल्याला विचारलं जाईल शाळांच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे कोणाचं कर्तव्य आहे? तर ते कर्तव्य आपल्याला कशाचं दिसून येतं? स्थानिक प्राधिकरणाचं कर्तव्य दिसून येतं. स्थानिक प्राधिकरणाचा कलम नंबर किती आहे? स्थानिक प्राधिकरण हे कलम नंबर 9 अंतर्गत त्या ठिकाणी आधारभूत केलेलं आहे. त्याची जी काही जिम्मेदारी आहे ती निश्चित केलेली आहे. कलम नंबर 9 स्थानिक प्राधिकरणाच्या कर्तव्यामध्ये या ठिकाणी शाळेच्या कामकाजाचं संनियंत्रण केलं जाईल, त्याची पाहणी केली जाईल, त्याची देखरेख केली जाईल. त्याच्यानंतर आपण पुढे चलूया. शिक्षक मित्रांनो, कलम नंबर 21 शाळा व्यवस्थापन समितीची कार्य. जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, शाळा व्यवस्थापन समिती आपण पाहणार आहोत. मग त्या शाळा व्यवस्थापन समितीची कार्य कुठली आहेत, काय सांगितलेलं आहे त्या कार्यामध्ये? नंबर 1, शाळेच्या कामकाजाचे नियंत्रण करणं. कशाचं नियंत्रण करायचं आहे? शाळेच्या कामकाजाचं नियंत्रण करायचं आहे. शाळेची देखभाल करणं, अभ्यासक्रम पूर्ण होतोय का नाही, मुलांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवल्या जात आहेत का नाही, ह्या सर्व दृष्टिकोनातून या ठिकाणी संनियंत्रण केलं जाणार आहे. नंबर 2, विकास योजना तयार करणे आणि शिफारस करणे. नंबर 3, निधी नियोजनाचे संनियंत्रण करणे. नंबर 4, विहित इतर कामे पूर्ण करणे. नंबर 5, सल्लागार म्हणून काम करणे. नंबर 6, बालकांची नोंदणी, उपस्थिती ही 100% राहील याची खातरजमा करणे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलून शाळा व्यवस्थापन समिती ही यावरती देखरेख करण्याचं, यावरती नियंत्रण करण्याचं, याची जिम्मेदारी कोणाची आहे? शाळा व्यवस्थापन समितीची कलम नंबर 21 अंतर्गत आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा, मध्यान्ह भोजन व इतर योजनांचे संनियंत्रण करणे. कोणाची मध्यान्ह भोजन व इतर योजनांचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी ही खालीलपैकी कोणाची आहे? नंबर 1, शाळा व्यवस्थापन समिती. नंबर 2, स्थानिक प्राधिकरण. नंबर 3, जिल्हा परिषदा. आणि नंबर 4, पंचायत समिती. या अशापैकी आपल्याला पर्याय दिलेले असतील
तर शाळा व्यवस्थापन समिती हे त्याचं बरोबर उत्तर आपल्याला त्या ठिकाणी नमूद करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं काही नजरअंदाज होऊन जातात, काही आपल्या ओघामध्ये चुकून जातात. तर ह्या गोष्टी आत्तापासून आपल्याला फोकस करायचा आहेत आणि त्याच आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये करणार आहोत. विस्तृत पद्धतीने हे सर्व पाहणार आहोत. केवळ इंट्रोडक्टरी लेक्चरच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पहिला परिचय करून देत आहोत की बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने पाहायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला त्याची रचना समजून घ्यायची आहे ती आपण या ठिकाणी घेत आहोत. त्याच्यानंतर पुढे 8 जमा खर्चाचा वार्षिक लेखाजोखा ठेवणे, 9 मानके प्रमाणके यांचे पालन संनियंत्रण करणे, 10 बालकांचे हक्क समजावून घेणे, 11 शिक्षक कर्तव्याचा पुरवठा व समस्या निराकरण करणे, 12 शाळाबाह्य व अपंगांना प्रभावात आणणे टिकवून ठेवणे, 13 शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे. कोण करणार आहे? स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती करणार आहे. हे सर्व कार्य आपल्याला इत्यंभूत रीतीनं लक्षात राहिलीच पाहिजेत, आपल्याला नोंदवायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, याचं वाचन करायचं आहे, रीडिंग करायचं आहे आणि हे कशा पद्धतीने आपल्याला लक्षात राहतील हे सर्व इम्पॉर्टंट आहे. आपल्याला प्रश्न जो ऑब्जेक्टिव्ह टाईप विचारला जाणार आहे, MCQ टाईप, याच्यातलं काहीही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. संपूर्ण अधिनियमाच्या अंतर्गत ही जे काही सर्व केलेले आहेत हे मुद्दे आपण त्या ठिकाणी गृहीत धरलेले आहेत. या ठिकाणी आपण ह्या मुद्द्यांच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यानंतर पुढे 15 भौतिक सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे, 16 मुख्याध्यापक किरकोळ रजा मंजुरी दीर्घ मुदत रजा शिफारस करणे, 17 1000 रुपयापर्यंतच्या निरुपयोगी साहित्याचा लिलाव करणे, कोण करू शकतं? मुख्याध्यापक. 18 इमारत दुरुस्ती व देखभाल याची जबाबदारी आहे शाळा व्यवस्थापन समितीची. 19 शिक्षकाच्या अनियमिततेबाबत सूचना संबंधितास लेखी अहवाल देणे, शिक्षकाच्या अनियमिततेबाबत सूचना संबंधितास लेखी अहवाल देणे हे पण शाळा व्यवस्थापन समितीचं एक प्रमुख कर्तव्य आहे. आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं. याच्यातला प्रत्येक मुद्दा या ठिकाणी जो आपल्याला दिसत आहे आपल्या स्क्रीनवरती तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न निघू शकतो, प्रश्न क्रिएट होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा अभ्यास करायचा आहे, हा एक आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी भौतिक सुविधेत 15 पासून 19 पर्यंत शाळा व्यवस्थापन समितीच्या संदर्भानं जी मुख्य काही कार्य आहेत ती या ठिकाणी पाहत आहोत. 20 ध्येय उद्दिष्टे परिपूर्ततेसाठी शाळेला सहकार्य करणे, 21 प्रत्येक सभेचे कार्याचे संकलन व जतन करणे, 22 शाळेत शिक्षकांच्या गैरहजेरीत अध्यापनाची मदत करणे आणि 23 अभ्यासेतर उपक्रमांना मदत सहकार्य करणं. हे सर्व शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या मदतीनं एक पद्धतीनं सर्व आपण कुटुंब कसं चालवतो त्या पद्धतीनं शाळेला एका अवस्थेतून दुसऱ्या प्रगत अवस्थेत नेण्यासाठी प्रत्येक घटकावरती नियंत्रण ठेवणं, प्रत्येक घटकाची जबाबदारी समजून घेणं, प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणं आणि विकासाच्या दृष्टिकोनानं पुढचं पाऊल टाकणं हे मुख्य उद्देश हा शाळा व्यवस्थापन समितीचा या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. चला आता आपण शाळा व्यवस्थापन समिती पाहिलेली आहे. ह्या शाळा व्यवस्थापन समितीची जी काही रचना आहे ही रचना कशी असते पाहूया. शाळा व्यवस्थापन समितीची रचना कोण कोण असतात? प्रतिनिधी नंबर 1 विद्यार्थी प्रतिनिधी, नंबर 1 मुख्याध्यापक असतो. मुख्याध्यापक हा काय म्हणून असतो? मुख्याध्यापक हा सदस्य सचिव म्हणून असतो. मुख्याध्यापक हा सदस्य सचिव म्हणून असतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा शिक्षक येतो. त्याच्यानंतर तिसरा येतो पालक, चौथा शिक्षण तज्ज्ञ, 5वा स्थानिक प्रतिनिधी आणि 6वा विद्यार्थी येतो. अशा पद्धतीनं मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, स्थानिक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी या ठिकाणी येत असलेले आपल्याला हे पाहायला मिळतात. आणि यांचं जे काही प्रमाण आहे, यांच्या कशा पद्धतीनं यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत, यांचा रोल कुठला आहे, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत, त्याच्यानंतर यांची कर्तव्य कुठली आहेत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अनुषंगानं जे आता आपण पाठीमागच्या स्लाइडवरती जी काही सर्व कार्य पाहिलेले आहेत ह्या कार्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कशा पद्धतीनं
पुढे जाता येईल किंवा शाळेला पुढे घेऊन जाता येईल हे कोण पाहणार आहे? ही शाळा व्यवस्थापन समिती पाहणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या अनुषंगाने अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समुचित शासनाचे कार्य ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पाहिलेली आहेत. ओके, तर अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढचा जो काही घटक आहे तो आपण पुढे पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी जे काही आपण आपली इथून पुढचं जे काही लेक्चर होणार आहे ते थोडंसं विस्तृत होणार आहे. आजचं पहिलं लेक्चर होतं, हे लेक्चर आपल्या स्टडी ऑन अकॅडमीच्या ॲपवरती आपल्याला लगेचच उपलब्ध करून दिलं जाईल. तिथून आपण हे लेक्चर पाहायचं आहे, याच्या नोट्स काढायच्या आहेत, ज्या PDF दिलेल्या आहेत तेही आपल्याला सोबत रेफर करायच्या आहेत, जी टेस्ट दिलेली आहे ती आपल्याला सोडवायची आहे. प्रत्येक मुद्द्यावरती विस्तृत लेक्चर, विस्तृत व्हिडिओज आणि विस्तृत टेस्टच्या माध्यमातून आपली तयारी करून घेतली जाईल. त्याबद्दल आपण कुठलीही साशंकता मनात बाळगू नये. स्टडी ऑन अकॅडमी पुणेवरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जे आज आपण पहिलं लेक्चर सुरू करत आहोत याच पद्धतीनं पुढचा सर्व जो काही सिलेबस आहे तो आपण पूर्ण करणार आहोत, सोबत मिळून करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.